नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे 1 ते 31 श्लोक आपण पाहिले, त्याचं अर्थासह वाचन केलं. श्लोक क्रमांक 32. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखम वा अथवा वा दुःखम स योगी परमो मताः. हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखदुःखांमध्ये वास्तविक समत्वाने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. अर्जुन उवाच. योऽयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेला योगमार्ग मला अव्यवहार्य आणि असह्य वाटतो, कारण मन चंचल आणि अस्थिर आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे कृष्ण, मन चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. श्री भगवानुवाच. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो कौन्तेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशयक अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः, वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याचे मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे. अर्जुन उवाच. अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसाः, अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्ना भ्रमीव नश्यति, अप्रतिष्ठो महाबाहो विमीढो ब्रह्मणः पथि. हे महाबाहो कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विचिन्न मेघाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः, त्वदन्यः संशयास्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. श्री भगवान उवाच. पार्थ नैवेह नामोत्र विनाशः तस्य विद्यते, न हि कल्याणकृत कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभकार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी पुरुषाचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, चांगले कार्य करणारा मनुष्य दुष्प्रवृत्तींनी कधीही प्रभावित होत नाही. प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाः, शुचिनां श्रीमतां गेये योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां, एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यद्दिशनम्. अथवा
दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते ततो भूयाः संसिद्धौ कुरुनंदन. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारे तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव वेदोक्त कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्मिषः अनेक जन्म संसिद्धः ततो याति पराम गतिम. जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अनेकानेक जन्मांच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते. तपस्वीभ्यः अधिकः योगी ज्ञानीभ्यः अपि मतः अधिकः कर्मिभ्यः च अधिकः योगी तस्माद् योगी भव अर्जुन. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां स मे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. मंडळी, याबरोबरच हा 6वा म्हणजे षष्ठम अध्याय समाप्त झालेला आहे. त्याचे श्लोक होते 1 ते 47. पुढील भागात आपण षष्ठम अध्यायाचा सारांश बघूया मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.